नमस्कार मैत्रिणींनो, आज कार्यक्रमात आपण ज्या मैत्रिणीला आमंत्रित केलं आहे ना, त्यांच्या परिचयादाखल नेमकं काय काय सांगावं याबद्दल मी खरं तर थोडी गोंधळलेली आहे. त्या उद्योजिका आहेत, सोबत त्या आपण सांगूया की रोबोटिक्स तज्ज्ञ आहेत आणि भरपूर काम आहे त्यांचं. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं सगळं काही जाणून घेऊया. तर आज आपण बोलवलेलं आहे रोबोटिक्स तज्ज्ञ काजल राजवैद्य यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते जे आहेत सूरज गोळे, सोबतच आमच्या आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. सर्वात पहिल्यांदानं लहानपण तुमचं कसं गेलं आहे, तुम्ही कुठे शिकला आहात, तर त्याबद्दल आपण थोडं सांगूया. सर्वात आधी तर धन्यवाद की मला इथे बोलवलं. आणि लहानपणाबद्दल सांगायचं झालं तर माझं लहानपण अगदी मजेत गेलेलं आहे, चांगलं गेलेलं आहे. पण परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपण म्हणू शकतो, पण ते माझं मी भाग्य समजेल की मला मनुताई कन्या शाळेमध्ये माझ्या बाबांनी घातलं. आणि ते जे आहे ती जी शाळा आहे तिथे मी 5वी ते 10वी माझं शिक्षण झालेलं आहे. आणि त्याआधी मी जिल्हा परिषद शाळेत शिकले होते. आणि बाकी जे सगळं आहे माझं अपब्रिंगिंग वगैरे ते सगळं एका छान संस्कारी घरात झालेलं असल्यामुळे मला फार आनंद झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. आणि पुढे शिक्षण तुमचं कुठपर्यंत झालं आहे? त्यानंतर मी पॉलिटेक्निक केलं आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव येथे. आणि मग नंतर मी श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद संभाजीनगरमधनं माझं इंजिनिअरिंग केलं आहे. त्यानंतर माझी जी ड्युअल डिग्री आहे, मास्टर डिग्री, ते झालेलं आहे रोबॉटिक्समध्ये. माझं ड्युअल डिग्री जर्मनीवरनं झालेलं आहे. आणि मी मास्टर ट्रेनरसुद्धा आहे रोबॉटिक्स आणि ॲप्लिकेशनमध्ये. आता रोबोटिक्सचा विषय निघाला आहे, तो महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही रोबोटिक्सकडे कशा वळलात? हा किस्सा जरा थोडासा न विश्वास ठेवण्यासारखा आहे. आधी ना आपल्या इथे दूरदर्शन असायचे, तर दूरदर्शनवर सगळ्या प्रकारचे प्रोग्राम आपण बघत असू. तर तिथे एक ऑलिम्पियाड वगैरे, ऑलिम्पिक असे पण गेम्स चालायचे. त्यामध्ये एका वर्षी जेव्हा मी 4th स्टँडर्डला होते, 4थीला, तेव्हा रोबो वॉर सुद्धा दाखवण्यात आले होते. आणि पहिल्यांदा मी ते बघितलं की हे काय आहे, रोबोट आहे. तर ते माझ्यासाठी खूपच जास्त काय म्हणजे इतकं अट्रॅक्टिव्ह होतं ते की मी त्याकडे खेचल्या गेले. आणि तेव्हापासून मी लहान होते, कोणी मला विचारलं काय करणार आहेस, मग काय सांगायचं म्हणून मी सांगायची मला रोबोट बनवायचं आहे, मला रोबोट बनवायचं आहे. मग ते इतकं भिनत गेलं की नंतर मग तोच उद्देश झाला माझा की मला आता रोबोटच बनवायचं आहे, मला या क्षेत्रात काम करायचं आहे. खरं तर जिज्ञासेचं जे वय असतं, ज्या वयामध्ये तुमची जिज्ञासा अधिकाधिक वाढत असते, तुमच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं हवी असतात नवीन, आणि त्यावेळेला तुमच्या मनावरती ते बिंबवल्या गेलं, तुम्हाला त्याच्याबद्दल उत्सुकता, जिज्ञासा निर्माण झाली आणि मग तिथपासून तुम्ही वळलात की मला करायचं आहे याच्यामध्ये काही. पण नेमका धागा कुठे सापडला तुम्हाला की आपल्याला या विषयाकडे वळता येईल म्हणून? जेव्हा मी शाळेमध्ये शिकत होते तेव्हाच मी तर ठरवलं होतं की मला रोबोट बनवायचं आहे. पण मला माहिती नव्हतं की रोबोट बनवायचं म्हणजे मग करिअर कशामध्ये केलं गेलं पाहिजे. मग त्यावेळी मी विचारपूसच करायचे. तेव्हा माझ्याच ओळखीचे एक मामा होते, त्यांनी मला सांगितलं की तुला रोबोट बनवायचं आहे म्हणजे तुला इंजिनियर व्हावं लागेल. मग तेव्हापासून इंजिनियर व्हायचं आहे या मागे लागले. 10वी झाल्यानंतर मी बाबांना आधी सांगितलं होतं की मला इंजिनियरच व्हायचं आहे. मग बाबांनी शोधाशोध केली की इंजिनियर व्हायचं आहे, तर कारण आमच्या कुटुंबामध्ये कोणीही उद्योजक पण नाही, इंजिनियर पण नाही, आणि मुलगी तर बिलकुलच नाही. त्यामुळे आणि शिक्षण पण खूप जास्त झालेलं नाही आहे कुणाचंच. तर त्यामुळे ह्या फील्डकडे वळणार आहे, त्यामुळे माझ्या बाबांनाच आधी खूप शोधाशोध करावी लागली, काय करावं लागेल. मग बाबांनी खामगावला बघितलं की पॉलिटेक्निक थ्रू आपल्याला जाता येईल. तिथे सुद्धा जेव्हा मी ॲडमिशनला गेले तेव्हा सगळ्यांचं चालू होतं, तू कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घे, कम्प्युटर. पण मला नव्हतं, काय माहिती, मला नव्हतं जायचं कम्प्युटरला, सगळे जात आहेत म्हणून. जेव्हा ॲडमिशनला गेले तेव्हा तिथे ते मला विचारत होते, बेटा कुठली ब्रांच चूज करायची आहे. मी त्यांना म्हटलं सर मला रोबोट बनवायचं आहे, कुठली ब्रांच घेऊ? म्हणजे मला माहिती नाही, मला तुम्ही मार्गदर्शन मला माहिती नाही. मग ते मला बोलले की ते पण शॉक झाले. तेवढे मला वाटतं तुझ्यासाठी, हो, ते शॉक झाले की ही आता कुठली मुलगी आली म्हणते मला रोबोट बनवायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला 1 मिनिट डिस्टर्ब करते. तुम्ही सगळे जेव्हा आश्चर्यचकित असे झाले असतील ना की रोबोट बनवायचं आहे, तर मैत्रिणींनो, मी या मुलाखतीच्या आधी जेव्हा मॅडमना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि खूप सगळे रोबोट्स बघितले ना, मला पण तेवढंच आश्चर्य वाटलेलं, मॅडम एवढ्या सगळ्या रोबोटसोबत काम करतायत म्हटल्यावर. पुढे मग तिथे त्यांनी मला सांगितलं की तुला इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच जी आहे ती तुझ्यासाठी चांगली राहील आणि तू तीच ब्रांच चूज कर.
तर मग मी ती ब्रांच घेतली आणि मग मागे लागले त्या सगळ्या विषयांच्या आणि मला ते विषय आवडायला लागलेत. आवड असली की आपला मार्ग सापडतो आणि त्यात आपण आणखीन सखोल जाऊ शकतो, हे तुम्ही सिद्ध केलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ना की मी थोडी गोंधळली आहे की मी तुमच्याबद्दल काय काय सांगू, तुम्ही नेमकं काय काय करता, कारण खूप काही गोष्टी मॅडम करतात आणि त्या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत. आणि तुमचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग तुम्ही कोर्स केलात, हो ना? नाही, माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका कंपनीमध्ये कॅम्पस थ्रू गेले होते आणि तिथे गेल्यानंतर तेव्हा त्या कॅम्पसमध्ये माझं सिलेक्शन झालं. कंपनीमध्ये आता जॉब करायचा आहे म्हणून गेलो, तर तिथे त्यांनी सांगितलं की जे असेंब्ली लाईन आहे, म्हणजे जो बिलो डिग्निटी जॉब आहे, जो इंजिनियर नाही करत ते, म्हणजे 12वी वगैरे फेल झालेले किंवा महिला त्यासुद्धा अशा जॉब करतात, फक्त ऑपरेटरचा जॉब होता तो असेंब्ली लाईनवर, तर तो त्यांनी मला दिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी सॅलरी सांगितली 5,000 वगैरे, आणि इतक्या दूर जायचं, औरंगाबादमध्येच होतं ते, तर माझ्यासाठी खूपच शॉकिंग होतं ते. मी म्हटलं हे काम मी कसं करणार, मी इंजिनियर झाले आणि मी एकतर लोन घेऊन इंजिनियर झालेले आहे. तर त्यांनी मला म्हटलं की का नाही करू शकत म्हणे. मी म्हटलं सर माझं इंजिनिअरिंग झालंय. तर ते बोलले मग मॅनेजर होतेस, मॅनेजर हो, मी तुला काही प्रश्न विचारतो, काही प्रॅक्टिकल तू करून दाखव आणि त्यानंतर मग बघूया तुला किती काय येतं ते. जेव्हा त्यांनी प्रॅक्टिकलचा विषय काढला, माझी पण म्हणजे काहीच राहिलं नाही, म्हणजे माझ्या पायाखालची जमीन अशी सरकली की यार आपण इतके वर्ष आपण एवढा खर्च करतोय, आपण लोन घेऊन एज्युकेशन केलंय आणि आपण इंडस्ट्रीसाठी रेडीच नाही आहोत. जे इथे चालू आहे ते आपल्याला माहितीच नाही काय आहे, आपण काहीतरी वेगळंच शिकलो आहे. कारण कॉलेजमध्ये लॅब नाहीत, कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नाही, कॉलेजमध्ये फक्त थेरी. आणि तिथून मग माझा जो एक नवा प्रवास आहे तो सुरू झाला, कारण माझ्यासाठी 2 वेगवेगळे जग झाले होते आणि मी मध्ये उभी होती. म्हणजे खाडकन डोळे उघडले की अरे अजून सध्या प्रॅक्टिकल लाईफसाठी मी रेडी नाही आहे. आणि मग त्यामध्ये जो खूप काळ गेला, त्या काळामध्ये मला खूप जास्त विचार करावा लागला की आता काय करायला पाहिजे, कारण जॉबसाठी मी रेडी नाही आहे. आणि जर आपण जॉब करायचा जरी म्हटलं तरीही जे प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ते आपल्याकडे नाही आहे. मग इथे एक माझ्याकडे असा हे होता की मी स्टडी करून जॉबसाठी रेडी व्हायचं, आणि दुसरा माझ्या डोक्यात असा आला की ह्या प्रसंगाला तोंड देणारी मी एकटी नाही आहे. इंजिनिअरिंग करणारे असे बरेचसे मुलं बाहेर पडतात आणि त्यांना जॉब मिळत नाही, कारण त्याचं कारण असतं की त्यांच्याकडे प्रॅक्टिकल एज्युकेशन नाही आहे. आणि मग जर आपण स्वतः अभ्यास करून जर जॉबसाठी तयार होऊ शकतो, तर मग का नाही की आपण असाच अभ्यास करावा, अशीच ट्रेनिंग घ्यावी की ज्यासाठी आपण दुसऱ्यांसाठी उभं राहू शकू, त्या मुलांना ट्रेनिंग देऊ शकू. म्हणून मी तशा पद्धतीने स्टडी करायला सुरू केला की जिथे इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे ते आपल्याला शिकता येईल आणि मग आपण तेच ट्रेनिंग जे आहे ते दुसऱ्या मुलांना सुद्धा देऊ. आणि म्हणून मग जे एक जो गॅप आहे, स्किल गॅप इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशनमध्ये, तो ब्रिज करण्याचं काम जे आहे ते मी हातात घेतलं. आणि मग तुम्हाला हा कोर्स सापडला की तुम्ही रोबोटिक्सकडे वळलात. तर रोबोटिक्सकडे मी तेव्हा नाही वळले, म्हणजे तेव्हा तर माझ्यासाठी बेसिक इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा खूप महत्त्वाचं होतं, कारण रोबोटिक्स ही अशी एक ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या एकत्र काम करतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स असो, मेकॅनिकल असो, किंवा मग त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन असो, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असो, सायन्स, मॅथमॅटिक्स, लँग्वेजेस, सगळं एकत्र काम करतं. आणि माझ्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स हा माझा बेस असल्यामुळे मी आधी त्याला हातात घेतलं की आधी याच्यावर मी ट्रेन व्हायला पाहिजे. तर मी आधी सेल्फ स्टडी सुरू केली. आधीच मला लगेच कोर्स नाही मिळाला, कारण त्या कोर्सची फी भरण्यासाठी माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते, कारण मला लोन जे होतं ते माझं आधी नील करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यावेळी प्रेशर भयंकर होतं. तर मग मी सेल्फ स्टडी केल्या आणि सेल्फ स्टडीमध्ये माझ्याकडे कम्प्युटर असल्यामुळे, कारण मी फायनल इयरला कम्प्युटर घेतलं होतं, त्यावर मी सुरू केलं गोष्टी वाचणं, यूट्यूब बघणं, आणि मला त्याच्यातून खूप काही गोष्टी माहीत पडल्या. आणि त्यातूनच मग मी स्वतः मटेरियल विकत आणायला गेले, त्या गोष्टी विकत घेतल्या आणि त्याच्यावर मग मी बघून करायला लागले. मग मी पुस्तकं घेतले. मग मी पुस्तकं म्हणजे नॉर्मली जे आधी मी पुस्तकं वाचले ती पुस्तकं नव्हतीच जी माझ्या इंडस्ट्रीसाठी कामात येतील. नंतर मी इंडस्ट्रीसाठी जी गरजेची आहे ते रेफरन्स बुक रेफर करायला सुरुवात केली. आणि मग मी स्टडी करून मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण आता कुणाकडे जातो की आम्ही हे करतो, तर जसं मी पुण्याला गेले होते, पुण्याला मी माझ्या मैत्रिणीकडे राहून मी आधी बघितलं होतं की इथे आपण कोणाला ट्रेनिंग देऊ शकू का. तर मी कॉलेजच्या बाहेर जाऊन अशी उभी राहायची की कोणी मी त्यांना सांगायचे मी तुम्हाला सोल्डरिंग शिकवेल, मी तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स शिकवेल. मग त्यावेळी जे
स्टुडंट्स आहेत ते मी खूप स्वतःच छोटी असल्यामुळे माझ्याकडे ते नाही बघायचे, इग्नोर करायचे. आणि तेव्हा माझं राहणीमान पण तसंच होतं, सिम्पल साधं. पण मग संघर्षाचा काळ असाच भयंकर. मग तरीही मला दोन म्हणजे 3 स्टुडंट्स मला मिळाले होते आणि त्या 3 स्टुडंटपासून मी त्यांना शिकवलं आधी. आणि त्यांना शिकवल्यानंतर तो कमर्शियल भाग तर वेगळा होता, तिथे तर काही तसं नव्हतं. पण त्याच्यामुळे जो मला एक्सपिरियन्स आला तो त्या 3 मुलांमुळे जास्त आला. मग तो एक्सपिरियन्स माझा घेत मग मी पुढे गेले. मग मी जेव्हा सांगायला लागले लोकांना की मी हे करते, मग मी रोबोटची पण कास पकडली ना, कारण मला माहिती पडलं की आता मी याच गोष्टींचा यूज करून रोबोट बनवू शकते. छोटे छोटे, मोठे नाही, छोटे छोटे जे आहेत एज्युकेशनल, सुरुवात झाली ना ती. येस, एज्युकेशनल पर्पजसाठी जे रोबोट असतात ते रोबोट आपण बनवू शकतो. तर मग मी स्टेटस टाकायला सुरुवात केली होती, DP ठेवायला सुरुवात केली होती. मग तेव्हा लोकांनी मला विचारलं की अच्छा तुमच्याकडे हे आहे, मग काय तुमच्या कंपनीचं नाव? तेव्हा मग अच्छा कंपनी, किट्स अशी उदयाला तर तसं. मग तेव्हा अच्छा कंपनी लागणार आहे, मॅडम तुमचं कार्ड देता का? मग तेव्हा कार्ड नाही आपल्याकडे. मग माझी आधी कंपनीचं नाव मी नंतर डिसाईड केलं. आधी मी माझ्या कार्डची डिझाईन केली की आधी कार्ड बनवूया, मग त्यासाठी लोगो, कार्डला लोगो लागेल, कार्डला नाव लागेल, म्हणून मग काय नाव ठेवायचं ते नावासाठी एक सुरू झालं. आणि मग नाव जे आहे ते माझ्या नावावरनं असलं पाहिजे हे होतं. आणि मला काहीतरी इनोव्हेशन करायचं आहे. आणि इंजिनिअरिंगची एक परिभाषा आहे, इंजिनियर्सचं काम आहे की फक्त तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेमवर सोल्युशन नाही द्यायचं, तर बरोबर त्याच्यासोबत रिझनिंग पण तुम्हाला आलं पाहिजे, कारण सोल्युशन तर टेक्निशियन पण देतात. म्हणून मग टेक्निकल सोल्युशन म्हणजे काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्युशन, अशा पद्धतीने ते जे नाव आहे ते मी केलं. आणि किट्स एक काईट थोडंसं हे येतं हवेत उडायचं, म्हणून मग ते KITS बरोबर झालं. आणि तशा पद्धतीने कंपनीचं जे आहे नामांकन आपण जे म्हणतो ते झालं, नामकरण. आणि मग अशा पद्धतीने कंपनीचा पाया रचला गेला. आणि ती 2014च्या एंडला. खरं तर तो जो मानस होता की तुम्हाला रोबोट बनवायचा होता, ते स्वप्न होतं, त्याला दिशा नव्हती मिळत, पण त्याला ती आपल्याप सापडत गेली. तुम्ही शोधत गेलात आणि ती वाट सापडत गेली. आणि मग कदाचित जुळाजुळव करताना असं वाटतं की अरे मी तर हे नंतर केलं. कदाचित सगळ्या ज्या कंपनी असतात त्यांची स्थापना अशीच होत असावी, आपण त्याच्या मुळाशी जात नाही, आपल्याला एक भव्य रूप दिसलेलं असतं आणि सगळी जुळाजुळव करून मगच एक तुम्हाला एक म्हणजे जसं आपण बीज पेरतो, मग रोप उगवतं, मग त्याचा वटवृक्ष होतो. आपल्याला दिसताना वटवृक्ष दिसतो, पण तुम्ही जी कहाणी सांगतात संघर्षाची, तर खूप मैत्रिणी आहेत, सगळा तरुण वर्ग आहे. तर मला असं वाटतं त्या सगळ्या तरुण वर्गाला सुद्धा हे खूप मार्गदर्शनपर आहे की काय करायला हवं. संघर्ष असतो, पण त्यात खचून न जाता आपण मार्ग शोधायला पाहिजेत. आणि मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायला खूप छान वाटेल की जेव्हा मी मॅडमना भेटले, आपल्याला मुलाखत घेताना मला छान वाटतं की मी एक माहिती पोहोचवते आहे वगैरे, पण जेव्हा एक कंपनी असते, त्या कंपनीच्या CEO आहेत, फाउंडर आहेत, आणि त्यांना तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेटता, अशा लोकांच्या जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष संपर्कात येता ना, तर तेव्हा ते जे काही तुम्हाला फील येतं ते सांगणं कठीण असतं. म्हणजे नुसतं ऐकणं, किंवा जेव्हा मी पण तुमच्यासारखं दूरदर्शनवर कार्यक्रम बघायचे किंवा आजही बघते इतर कार्यक्रम, तेव्हा आपल्याला जे वाटतं ती आपण माहिती घेत असतो. पण प्रत्यक्ष जेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पण वेगळ्या वेगळ्या मैत्रिणींना भेटते ना, तेव्हा अतिशय भारावून जाते की केवढं आपण करू शकतो. आणि हे सगळं मला आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला मिळतं, याचा देखील मला खूप खूप आनंद होतो. तर आपण बघितलं किट्सची तुमची अशी सुरुवात झाली आहे, आपण काईट्स पण म्हणूया, उंच उंच जाऊ दे अजून तुमची ही संस्था. त्यानंतर मला हे सांगा, तुमचं जे प्लॅनिंग होतं ते आता थोडक्यात आलंच आहे, पण आणखीन काय काय जुळवाजुळव करायला लागली? कंपनी सुरू करायची म्हटलं म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात मग, कारण मी तर घरून सुरू केलं होतं माझं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आता द्यायचं आहे काही, एक रोबोट बनवून द्यायचे, तर त्याच्याबरोबर तुमच्याकडे नॉलेज बरोबर रिसोर्सेस पाहिजे. म्हणजे हे सॉफ्टवेअर नाही आहे, याच्यामध्ये हार्डवेअर इन्क्लूड आहे. आणि हार्डवेअर म्हटलं म्हणजे मटेरियल आलं, रिसोर्सेस आले, तर ते रिसोर्सेस जे आहे ते खूप महत्त्वाचे होते. मग आपल्याला आता कंपनी म्हटलं म्हणजे मार्केटिंग करावं लागतं, तुम्हाला प्रमोशनसाठी मग सगळ्याच गोष्टी येतात. म्हणजे लिफलेट बनवायचं आहे तिथपासनं तुम्हाला डिझायनिंग पार्ट आला पाहिजे, सगळ्याच गोष्टी. तुम्हाला त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर पण आलं पाहिजे. मग तिथे तुम्हाला कम्प्युटर्स पाहिजे, तुमच्याकडे प्रिंटर, स्कॅनर, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे बेसिक आहे ते पाहिजे. तुम्हाला कोणी भेटायला तुमच्याकडे एक टेबल पाहिजे, खुर्च्या पाहिजे, म्हणजे इथपासनं सुरुवात होती. तुमच्या ऑफिसचा संसारच झाला. आपल्या मैत्रिणींना उदाहरण सांगायचं म्हणून आपण सांगू, एक संसारासाठी जशी जुळवाजुळव असते त्याच्यापेक्षा प्रचंड किंवा तशी आपल्याला सगळं करायला लागणार, आणि तेव्हाच आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. बिलकुल. आणि मग त्यानंतर मी सर्वात महत्त्वाचं असतं कुठल्याही
कुठल्याही कंपनीमध्ये की आपल्याला आपले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं. तर मग जास्तीत जास्त लोकांना भेटणं आणि त्यांच्यापर्यंत पोचणं हा सगळ्यात मोठा आपण म्हणूया माझ्यासाठी प्रश्न होता की हे करावं लागणार आहे. तर ते जे आहे ते मग मी हळूहळू खूप करत गेले. ते माझ्या स्वभावाच्या विरोधात होतं खरं म्हटलं तर, कारण मला जास्त लोकांना म्हणजे मी एका व्यक्तीशी जुळू शकते, पण असं प्रत्येकाजवळ जाऊन बोलणं हे माझ्यासाठी नव्हतं. पण ते मी शिकले, कारण ते करणं गरजेचं आणि मग मला आवडत गेलं ते. आणि त्यामुळे मला इतके चांगले लोक मिळाले आणि इतके मोठे मोठे लोक मिळाले की त्यांच्यामुळे मला बरीच मग कामं मिळत गेली. आणि हे तुम्ही छान सांगितलं की स्वभावाविरुद्ध आपण बरेचदा वागतो किंवा काही गोष्टी आपण जुळवून घेतो, पण त्या आनंदाने जुळवून जर घेतल्यात तर प्रगती निश्चित आहे. जे तुम्हाला जमत नाही पण तुमच्या व्यवसायाची गरज आहे किंवा तुमच्या कामाची गरज आहे तर ते तुम्हाला शिकता आलं पाहिजे आणि तिथनंच स्किल डेव्हलप होतात. नाहीतर जेवढं मला येतं मी तेवढंच करणार आहे म्हटल्यावर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही आहात. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. खरं तर जे तरुणी ऐकतायत ना त्यांना मी जास्त फोकस करेल की त्यांनी हे लक्षात ठेवावं. इतर ज्या मैत्रिणी आहेत आपल्या ऐकणाऱ्या, एक थोडा संसाराचा अनुभव आल्यावर माणूस थोडा शांत झालेला असतो, पण जो तरुण वर्ग असतो थोडंसं त्याचं रक्त गरम असतं, थोड्याशा गोष्टींसाठी त्यांना ॲडजस्टमेंट करायला नको वाटते. पण तुम्ही जर आता काजल मॅडमना ऐकत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की नाही आवडत आहे पण गरज आहे, ते करून पाहायचं आहे. थोडा संघर्षाचा काळ आहे तर डिप्रेस न होता पण मला त्यातनं मार्ग शोधायचा आहे. कोणीतरी सरळ तुम्हाला तुमची जागा दाखवतं आहे की मॅनेजर व्हायचं आहे का, तू करू शकतेस का, आणि मला कळतं की नाही. आणि अशा वेळेला सुद्धा खचून न जाता त्यातनं मार्ग शोधला आणि आज एवढी मोठी त्यांची स्वतःची कंपनी आहे. त्या कंपनीच्या त्या CEO आहेत. आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बोलायच्या आहेत की यासाठी आणखीन प्रोत्साहन कुठून मिळत गेलं. पाठबळ एक थोडं लागतंच, तर ते कुणाकुणाचं मिळालं? पाठबळ जे आहे त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा खूप मोठा भाग आहे, माझ्या आईवडिलांचा, माझ्या बहीण भावाचा. नॉर्मली असं असतं की जेव्हा मी माझं पहिलं लॅब सेटअप केलं होतं शाळांमध्ये, तेव्हा त्याचं जे मटेरियल जे आहे ते आपल्याला द्यावं लागतं, त्याचं पॅकेजिंगसुद्धा मी घरी केलं आहे. माझे आई वडील बसून, माझे बहीण भाऊ, आम्ही रात्री बसून 2-2 वाजेपर्यंत ते पॅकेजिंग करायचो. आणि ते तर त्यावेळी आणि मला ना बाहेर खूप जावं लागलं. मला एक्झिबिशन्स वगैरे खूप जास्त अटेंड करावे लागले, कारण मी जे सोल्युशन देते ते सगळं टेक्निकल आहे. तिथे मला हे जे एक्झिबिशन आहे ते इथे होत नाहीत, हे बँगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई अशाच ठिकाणी होतात आणि मला तिथे जावं लागलं. तर त्यावेळी माझ्यावर विश्वास त्यांचा खूप महत्त्वाचा होता. तर एक मुलगी आहे म्हणून तू हे करू नको हे त्यांनी मला नाही म्हटलं. त्यांनी उलट म्हटलं की चल तू कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत, आम्ही येतो सोबत. ते सोबत यायचे माझ्यासोबत आणि ते करायचे. तर ते प्रोत्साहन माझ्यासाठी, तो हात माझ्यासाठी इतका महत्त्वाचा होता. आणि जसं मी सांगितलं की मला लोक मिळत गेले, भेटत गेले. त्याच्यामध्ये खूप लोक असे आहेत की जे अजूनही आहेत सोबत आणि त्यांनी त्यावेळी पण आणि आत्ता पण की ही मुलगी वयाने आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून हिचा अनादर नाही करायचा, ही मुलगी आहे म्हणून हिचा अनादर नाही करायचा, असे बोटांवर मोजण्या इतके लोक मिळाले. कारण खरं बघायला गेलं जेव्हा माझ्या आजूबाजूला मी बघते तेव्हा त्या काळात मला सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेमॅटिक गेलं तेच की एखादा व्यक्ती माझ्यापेक्षा मोठा आहे आणि जेव्हा एखादी छोटी मुलगी त्याच्याबरोबर डील करू पाहते आहे तेव्हा त्याच्यासाठी तिचं वय, तिचं मुलगी असणं आणि तिचं बॅकग्राऊंड, तिचं घर, ही का मराठी घरातली अशी साधारण घरातली ही मुलगी आहे, हिला साधं इंग्लिश सुद्धा बोलता येत नाही आहे. इंग्लिश तर खूप मोठा प्रश्न, तर हे सुद्धा होत नाही आहे. तर तेव्हा लोकांच्या नजरा बदलून जातात आणि लोकांनी माझ्यासोबत काम करणं म्हणजे टाळायचे, विश्वास नाही ठेवायचे. पण बोटांवर मोजण्या इतके जसे जे आताही आहेत, माझ्यावर नाव घ्यायला आवडेल मला मिस्टर विजय भट्टर जे आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ऑपरेशनचे, त्यांनी खूप म्हणजे ते आतापर्यंत अजूनही खूप चांगले आहेत, त्यांच्याकडे मी बरंच काही शिकते आहे. त्यानंतर अजय देशमुख सर आहेत जे पुण्यात राहून काम करतात, मनोज चोपडे सर आहेत जे काम करतात, त्यानंतर अर्जुन देवरणकर आहेत जे आता सध्या आमच्या USA मध्ये ह्युस्टनमध्ये काम बघत आहेत. अशी बरीचशी लिस्ट आहे, यामध्ये जेंट्सच जास्त आहेत. आणि या क्षेत्रामध्ये असं म्हणता येईल की मुलींना ना खेचायचं आहे. त्या खेचण्यामध्ये मला खूप जास्त त्रास जातोय अजूनही, खूप जास्त. तर असे खूप लोक आहेत जे प्रोत्साहन देत गेले. आणि हो, माझ्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल होत्या तेव्हा माझ्या क्लास टीचर पाठक मॅडम, मी त्यांचं तर बिलकुल विसरू शकत नाही, कारण त्यांनी नेहमी
सपोर्ट केलेला आहे, अजूनही सपोर्ट करतायत. तर असे जे लोक आहेत, म्हणजे मी कदाचित जर कोणाचं नाव विसरत असेल तर मला वाईट वाटतंय, पण मला खूप लोक मिळाले ज्यांनी मला सपोर्ट केलाय, ज्यांचा मनापासून तुम्हाला पाठिंबा खूप होता जास्त. आणि तो खूप गरजेचा होता. असं प्रोत्साहन असलं की आपल्याला चांगलं वाटतं. आणि तुम्ही ही जी काही उदाहरणं सांगितलीत की अरे ही मुलगी आहे म्हणून हिच्यासोबत डील करायची की नाही, अविश्वास जो दाखवला गेला, तर तो जो क्षण असतो तर त्याला फेस करण्यासाठी अशी लोक आपल्यासोबत असणं खूप गरजेचं असतं. की माझ्या बाजूनी 2 का उभे आहेत ना, पण ते सच्चे आहेत, ते मला पूर्णतः माझ्यावरती विश्वास ठेवून आहेत. आणि अशी लोक तुम्हाला मिळाले की नक्कीच आयुष्यात तुम्ही भरपूर प्रगती करू शकता आणि पुढे जाऊ शकता. पण मला वारंवार तुम्ही जो हा संघर्ष करत असताना तुम्ही जे टिकून राहिलात ना, तर मला ते मैत्रिणींना सतत अधोरेखित करावंसं वाटतंय. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींना हार मानणारे असतात. तुम्हाला सांगते, मी मैत्रिणींनो जेव्हा मॅडमना भेटायला गेले, एवढे सगळे रोबोट्स बघितले, मॅडमचं एवढं मोठं ऑफिस बघितलं आणि मला खरंच खूप छान वाटलं. पण या सगळ्या रोबोटसोबत मॅडम दिवसभर जे काम करतात ना, तर भरपूर सगळे क्षेत्र आहेत बरं. म्हणजे ते पण आपण त्याच्यावर एक स्वतंत्र मुलाखत होऊ शकते आपली की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सर्व्हिस देता. पण या सगळ्या रोबोटसोबत दिवसभर असताना, रोबोट्सचं ट्रेनिंग देत असताना सुद्धा मॅडमचा एक हळवा कोपरा मला जाणवला की तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही मला काहीतरी सांगत होतात की एक 15 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतली आहे, तर त्याबद्दल आपल्या मैत्रिणींना सांगा ना. मी आकाशवाणीचे खूप धन्यवाद मानते, कारण की तो जो प्रोग्राम आहे तो आकाशवाणीवर झालेला आहे 2020मध्ये. म्हणून कन्या शाळेचंच, माझ्या शाळेतल्याच मुली ज्या आहेत, त्याचं रिझन पण हे होतं की जेव्हा मी मुंबईला होते जुहूमध्ये आणि मी इंटरनॅशनल रोबोटिक कॉम्पिटिशनसाठी जेव्हा टीम ट्रेन करत होते, तेव्हा माझ्या ज्या टीम आहेत त्या एकत्र म्हणजे जिंकलेल्या आहेत. माझी अशी टीम जी आहे ती हरलेलीच नाही आहे. म्हणजे तो पहिला अनुभव होता. तेव्हा ते जुहूतले मुलं जी स्वतः माझ्यापेक्षा असं म्हणता येईल की चांगल्या घरातले आणि सगळंच, पण कारण की एक असतं की एक एक्सपर्टीज जी आहे ती तुम्हाला नेहमी तुमचे स्किल्स आणि एक्सपर्टीज तुम्हाला मागे येऊ देत नाहीत. तर त्यामुळे ते टीम जिंकल्या, त्या पुढे गेल्या, US ला गेल्या. मग जेव्हा मी अकोल्यात हा विचार केला की यार या एरियाजमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये ऑलरेडी यांना शिकवणारे खूप आहेत, यांच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत, यांचे पालक यांना स्वतः पुश करतात, आपल्या क्षेत्रामध्ये ते नाही आहे. म्हणून मग मी 2017मध्ये अकोल्यामध्ये लेडी हार्डिंगच्या मागे ऑफिस घेऊन मी ह्या सगळ्याचा प्रचार प्रसार सुरू केला होता. पण माझ्या डोक्यात हे कधीच नव्हतं आलं की मी मनुताई कन्या शाळेतल्या मुलींसाठी म्हणजे असं काहीतरी करू शकेल. आणि मग त्यानंतर त्या मुलींसाठी तयारी केली. जवळपास 3 महिने आम्ही दिवस रात्र फक्त शाळेत होतो. शाळेने भयंकर सपोर्ट केला आणि मुलींच्या शिक्षणाचं पण त्यांनी लक्षात घेतलं. म्हणजे आम्ही त्यांना नंतर शिकवलं शाळेतलं आणि कॉम्पिटिशनसाठी पूर्ण वेळ दिला शाळेत. म्हणजे मुली तर इतक्या जबरदस्त, इतक्या गोड, आणि त्यांचे पॅरेंट्ससुद्धा त्यांनी पण खूप सपोर्ट केला. त्यामुळे त्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही त्यांना उतरवू शकलो. आणि त्याचवेळी माझा पाय पण फ्रॅक्चर झाला होता, पण त्या पाय फ्रॅक्चर घेऊन आम्ही मुंबईला गेलो. आणि 2019मध्ये जानेवारीमध्ये 2020 जानेवारीमध्ये जी कॉम्पिटिशन झाली, त्या कॉम्पिटिशनमध्ये पूर्ण भारतातून वेगवेगळ्या टीम आल्या होत्या. त्यावेळी अशा टीम होत्या ज्या एक्सपिरियन्स्ड होत्या, ज्या धाडधाड इंग्लिश बोलू शकत होत्या, पण तरीही आपली टीम जी आहे ती विजयी ठरली. आणि ती एकमेव टीम फक्त अमेरिकेला जाण्यासाठी सिलेक्ट झाली. आणि सगळ्यांचे डोळे जे आहे ते उघडे होते की हे कसं शक्य आहे की ज्या टीमला बॅकग्राऊंड नाही आहे, ज्या मुलींना साधं मराठी बोलता येत नव्हतं व्यवस्थित, त्या मुली कशा काय एवढं सगळं इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन देऊ शकतायत, टेक्निकल बोलू शकतायत. त्यांनी रोबोट बनवला आहे, तो रोबोट काम करतो आहे, त्यांनी प्रोजेक्टसुद्धा बनवला आहे, त्या प्रोजेक्टला सुद्धा अवॉर्ड मिळाला. तर 3 अवॉर्ड आम्ही घेऊन आलो होतो, टीमवर्कचा, आणि तो तर होताच ओव्हरऑल चॅम्पियन, आणि बेस्ट मेंटॉरचा सुद्धा मला अवॉर्ड मिळाला होता. मग तेव्हापासूनच त्या ज्या मुली आहेत त्या माझ्या झाल्या, त्या माझ्या मुलींसारख्या झाल्या. मग तेव्हा त्यांच्याबरोबरची जी नाळ आहे ती अशी जुळली होती की त्यांना सोडणं शक्य नव्हतं. मग त्यामुळे त्यांची जी जबाबदारी आहे तीच घेऊन टाकली. त्यांची जशी 10वी झाली, मग त्यांचं इंजिनिअरिंग जी आहे ती सुद्धा आता त्यांची सुरू आहे, आणि त्या माझ्याच आहेत, माझ्यासोबत राहतील. त्यांचं करिअर सुद्धा सेट आहे, त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, फक्त मेहनत करायची. तुमच्या या मुलींची बातमी जेव्हा मी वाचली होती तेव्हा पण मला उत्सुकता वाटत होती की ही कुठली व्यक्ती आहे यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी. तर आपण त्यांना भेटूया. आणि एवढ्या वर्षानंतर तो योग आलेला आहे. ह्या तर मुलींची कहाणी तुम्ही सांगितली, आणि सगळ्या गोष्टी आदर्श अशा आहेत की मला माझ्या शाळेसाठी करायचं आहे, मला या मुलींसाठी करायचं आहे, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला इतर लोकांना पण आपण त्यांना जॉब देऊ शकलो पाहिजे. मॅडम, सध्या किती जण काम करत आहेत तुमच्यासोबत? माझं जे काम आहे ते म्हणजे अकोल्यामध्ये तर आहेच, पण अकोल्याबरोबर भारतामध्ये माझं गुजरातमध्ये काम सुरू आहे, बँगलोरमध्ये काम सुरू आहे, आणि राजस्थानमध्ये काम सुरू आहे. आणि भारताबाहेर आमचं काम जे आहे ते USA मध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, जपानमध्ये आहे.
तर या सगळ्यांची जर विचार केला तर अकोल्यामध्ये सध्या 26 लोक आहेत जे काम करत आहेत, 26 लोक, आणि पूर्ण जगामध्ये सध्या 325 लोक जे आहेत ते KITS मध्ये काम करत आहेत आणि वेगवेगळे रोल जे आहेत ते प्ले करत आहेत. KITS मध्ये बऱ्याच प्रकारचे काम केले जातात. त्याच्यामध्ये आम्ही स्पेशली जिथे जिथे तंत्रज्ञान उपयोगात येईल, मग ते बायोमेडिकल असो, ॲग्रिकल्चर असो, फिनान्स असो, एज्युकेशन असो, त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा उपयोग करून कशा पद्धतीने सोल्युशन देता येईल त्याचा प्रयत्न करत असतो. सध्या एक 100 दिवसांचा प्रोग्राम जो आहे तो महाराष्ट्रभर राबवला गेला, ज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी ऑफिस जे आहे त्यांना पार्टिसिपेट करावं लागत होतं, त्यांच्यासाठी होता तो. तर आपल्या अकोल्याचा 4था नंबर आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांचा 1ला नंबर आला आहे. तर त्यामध्ये KITSचा हा एक छोटासा वाटा आहे सांगता येईल, की त्यामध्ये जे AI बेस्ड जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते म्हणजे स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे त्याचं नाव. तर हे जे आहे KITSने दिलेलं आहे. जेव्हा कुणीही व्हिजिटर कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल तेव्हा त्यांना समोर एक टॅब दिसेल, त्यामध्ये त्यांना त्यांचा फोटो खेचून जो आहे ते पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ते कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं जे पूर्ण काम आहे ते आता ऑटोमेट झालेलं आहे. तर ते जे पूर्ण काम आहे ते करताना आम्हाला खूप म्हणजे गर्व वाटतो आहे की आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करू शकतो आहे. आणि यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करते आहे मी. अशाच पद्धतीचे जे काम आहे ते आम्ही पुढे करत राहू अशीच आशा आहे. तुमचं नाहीतरी स्वप्न आहे देशासाठी करण्याचं, तर त्याचं पाऊल उचललं गेलं असं आपण म्हणूया की जिल्हा स्तरावर आता तुम्ही सुरुवात केली आहे आणि तुमचं एक एक पाऊल नक्की पुढे जाणार आहे. हो. आपल्या देशातून जेव्हा बाहेर मुलं जातात तेव्हा ते तिथले होऊन जातात, त्यांना तिथे जॉब करायचा असतो. जसं गुगलमध्ये आपल्या भारतातले बरेच लोक काम करतात, मायक्रोसॉफ्टमध्ये काम करतात. पण प्रश्न हा येतो की तिथल्या त्या लोकांना जर आपण भारतात बोलवलं तर भारतात सुद्धा ते तशाच पद्धतीचं काम करू शकतील का? तर नाही करू शकणार. काय रिझन आहे? आणि म्हणून ही जी एक इकोसिस्टीम आहे ती मी बनवत आहे. त्या इकोसिस्टीममध्ये असे जे टॅलेंट आहेत ते टॅलेंटला इथे राहावंसं वाटलं पाहिजे, काम करावंसं वाटलं पाहिजे आणि त्यांच्या डोक्याला खतपाणी देणं गरजेचं आहे की त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला इथे 100% वाव मिळणार आहे, त्यांच्या डोक्याला प्रश्न पडणार आहेत. तर असे जे काम आहे ते आम्ही इथे करतो आणि त्यामुळे तिकडची जी मेट्रो सिटीतली जी मुलं आहेत ते आता इथे येणं गरजेचं आहे. आतापर्यंत उलटं होत गेलं आहे. अकोल्यामध्ये काही म्हणजे अकोल्यासारख्या शहरांमध्ये नाही आहेत कुठल्याही प्रकारचं सपोर्ट सिस्टीम किंवा तशी इकॉनॉमी नाही आहे, तशी रिसोर्सेस नाही आहेत, म्हणून मुलं तिकडे पडतात. जॉबच नाही आहेत त्यांनी ते रोबोटिक्स AI शिकतात, ते एम्बेडेड सिस्टीममध्ये IoTमध्ये काम करतात, त्यांना जॉब नाही आहेत. कम्प्युटरमध्ये इथे आपल्या बाबुळगावमध्ये कितीतरी स्टुडंट्स आहेत, CSE ब्रांच आहे, त्यांना अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. मग इथे जर ते शिकले आणि इथेच जर ते काम करू लागले तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा हा स्कोप तयार होईल की ते सुद्धा इंडस्ट्रीसाठी रेडी होतील, पण इथे राहून. कारण आपल्याला इथली इकॉनॉमी आता बनवणं गरजेचं झालं आहे. तुम्हाला मेट्रो सिटीजमध्ये जागा नाही आहेत, तुम्हाला इथे बनवणं गरजेचं आहे आणि तोच जो उद्देश आहे तो उद्देश आता मी घेऊन चालले आहे. यामध्ये मला 100 लोक आता मी जोडते आहे. आणि त्याचबरोबर जर आपण थोडासा जर वरच्या लेवलचा जर गोष्ट केली तर सध्या आमचा जो टर्नओव्हर आहे तो जवळपास 50 CRच्या वर आहे. आम्ही काम जे आमचं करतो ते जवळपास 100-200 म्हणजे 200 CRचं काम सध्या माझ्या हातात आहे. तर हे जे टर्नओव्हर आहे तो पण वाढत गेला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना आपल्या भारतातला सपोर्ट केला गेला पाहिजे. बाहेरच्या देशातले लोक जे आहेत इथे आले पाहिजेत. याचं रिझन सांगते की जेव्हा म्हणजे आपल्या या कामामुळे मला फार अभिमान आहे की USA पहिल्यांदा अकोला जो आहे तो गुगल मॅपवर त्यांनी सर्च केला की अकोला शहर आहे कुठे, कुठनं आले ते लोक. तर हे सर्च केला गेलं आहे. तर आता तिथल्या लोकांना इथे आणायचं आहे आणि इथली इकॉनॉमी जी आहे ती डेव्हलप करायची आहे. जास्तीत जास्त लोकांना आपल्याला काय म्हणतात त्याला त्यांचं भविष्य घडवायचं आहे आणि भारताला आपल्याला एक डेव्हलप्ड नेशन जे आहे, विकसित देश, पण तो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता मला बनवायचा आणि तोच माझा आता उद्देश झालेला आहे. त्यामुळे मी त्याच उद्देशाच्या मागे पळते. सखी ही ध्येयवेडी तरुणी जी आहे तर तिचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तिच्यासोबत असणार आहे. आणि खरं तर आपल्या देशाला आणखीन पुढे नेण्यासाठी हे जे स्वप्न तुम्ही पाहिलं आहे मॅडम, तर ते निश्चित पूर्ण हो.
आणि त्या दिशेने तुमची वाटचाल चालू आहे. आणि एवढा जर आत्मविश्वास आपल्या विद्यार्थ्यांना मिळतो इथे, तर नक्कीच ते जुळतील तुमच्यासोबत आणि आपण नक्कीच देशाच्या विकासाला हातभार लावू. आणि आज तुम्ही आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, तर खूप छान तुमचा प्रवास तुम्ही आमच्या मैत्रिणींना सांगितलात की तो खूप खूप मार्गदर्शक आहे, प्रेरणादायी आहे. आणि त्यातनं सतत प्रेरणा, जेव्हाही मैत्रिणी ह्या मुलाखत ऐकतील त्यांनी पण इतर सर्वांना सांगावं की आपल्या इथे पण आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो आहे, इथून आपल्याला आपला विकास करता येणार आहे. तर निश्चितच आज या सगळ्या गोष्टींसाठी मी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे आपले आभार मानते आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी आकाशवाणीचे आणि ज्योती मॅडम तुमचे स्पेशली खूप आभार मानते. आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही स्वप्न बघा. स्वप्न बघताना तुमच्याकडे अडचणी जर येत असतील तर त्या अडचणींना शिक्षक समजा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच आणखी एक गोष्ट सांगेल की सगळ्यांनी आकाशवाणी नक्कीच ऐका, कारण त्यातून खरंच खूप मार्गदर्शक गोष्टी आपल्याला मिळतात. खूप खूप धन्यवाद.